जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. आज मी महाराष्ट्रातील जनतेला, लोकांना आपल्या घरामध्ये ऋषी मुनी यांनी लिहून ठेवलेल्या शक्तिशाली धर्मग्रंथाचं वाचन पठण करावं. शिवपुराण, रामायण, महाभारत हे शक्तिशाली धर्मग्रंथ आहेत. आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे जिकडे तिकडे ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी हा धर्मग्रंथ खूप श्रेष्ठ असे काही बुद्धिजीवी सांगत आहेत. त्यांना मी असं सांगू इच्छितो, माणसाचं सज्ञान व्हायचं वय 18 वर्ष असतं. ज्ञानेश्वरी वयाच्या 14व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर सज्ञान नसताना अज्ञान लहान मुलांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्मातील किती सत्य आलेलं आहे हे जे लोक वाचतात त्यांनीच महाराष्ट्रातील जनतेला व्यवस्थित सांगावं. त्या ज्ञानेश्वरीमध्ये रेड्यामुखी वेद बोलवला. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे माणसाव्यतिरिक्त कोणत्याही जीवाला इथं स्पष्ट बोलता येत नाहीये. चालविल्या जड भिंती, निर्जीव वस्तू कधीही चालत नाहीये, हेही सत्य आहे. त्याच ज्ञानेश्वरीमध्ये मी बोलवल्या सूर्य बोले, मी बोलवल्या चंद्र बोले, ही असत्य माहिती याचं लिखाण ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. याच कारण ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहिली गेली होती त्यावेळेस माऊलींचं वय सज्ञान होण्या इतपतसुद्धा नव्हतं. तरी पण ज्यांना ती ज्ञानेश्वरी वाचायची आहे त्यांनी व्यवस्थित वाचून व्यवस्थित महाराष्ट्रातील जनतेला ज्ञानेश्वरीतील सत्य सांगावं, याला माझी काहीच अडचण नाही आहे. पण हाच धर्मग्रंथ खूप श्रेष्ठ हे सांगणं खूप चुकीचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कित्येक शक्तिशाली धर्मग्रंथ आहेत आणि मी आध्यात्मिक सत्य सांगणारा व्यक्ती आहे. जे धर्मग्रंथ वाचल्याने लोकांच्या घरातील अडीअडचणी, दुःख कमी होणार आहेत. असेच धर्मग्रंथ मी महाराष्ट्रातील जनतेला वाचायला सांगील. ज्या धर्मग्रंथामध्ये असत्य माहिती आहे, खोटी माहिती आहे, याचं वाचन करू नका म्हणून हा देवीभक्त महाराष्ट्रातील जनतेला सांगेल. माझ्या सत्य बोलण्याने जर भविष्यात हजारो लोकांची दुःख कमी होणार असतील तर मीही सत्य बोलल्याशिवाय राहणार नाहीये. आई राजा उद उद, बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब. हर हर महादेव, हर हर महादेव.